गुड इव्हनिंग सर्वांना. वेलकम बॅक टू मंथन यूट्यूब चॅनल. आपण प्रॉब्लेमॅटिक सॉइल अँड देअर मॅनेजमेंट हा कोर्स कालपासून स्टार्ट केलेला आहे. काल आपण त्यामध्ये सॉइल क्वालिटी आणि सॉइल हेल्थ हे दोन टॉपिक आणि सॉइल इंडिकेटर तीन टॉपिक व्यवस्थितपणे कव्हर अप केलेले. ज्यांनी ते लेक्चर बघितलं नाही सुरुवातीला ते लेक्चर बघून या, म्हणजे तुम्हाला बेसिक कंप्लीट होऊन जाईल. ओके, आजचं जे लेक्चर आहे ते त्यात आपण बघणार आहोत डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉब्लेमॅटिक सॉइल इन इंडिया आणि महाराष्ट्र. म्हणजे प्रॉब्लेमॅटिक सॉइल इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं सापडती हे आपण बघणार आहोत. ओके, तर मग सर तुम्ही म्हणसाल आता प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये काय काय आहे, याचं आता क्लासिफिकेशन बघणार. ओके, तर मग पहिली गोष्ट याचं क्लासिफिकेशन कोण कोण करतं, बरोबर आहे ना. कोणची तरी कमिटी असन, कोणा तरी आलं तर मग याच्या याच्यात CSRI करणार. ओके, मग सर याचा लॉंग फॉर्म काय, सेंट्रल सॉइल सॅलिनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट. सेंट्रल सॉइल सॅलिनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट करणार. याच्या बेसिसवर म्हणजे हे सर्व क्लासिफिकेशन करतात कशाचं, प्रॉब्लेमॅटिक सॉइलचं. प्रॉब्लेमॅटिक सॉइलचं. ओके, प्रॉब्लेमॅटिक सॉइलचं. मग आता यांनी जे क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा यांनी जो रिपोर्ट सादर केलेला आहे त्या रिपोर्ट नुसार आपण बघणार आहोत की आता कुठं कोणत्या कोणत्या रिजन मध्ये कशा कशा प्रकारची सॉइल सापडती, बरोबर आहे. तर यांच्या रिपोर्ट मध्ये पहिलं येतं 10 मिलियन हेक्टर पर्यंत जी सॉइल आहे ती प्रॉब्लेमॅटिक सॉइल आहे. मग त्यातला जो 2/3 पोर्शन आहे तो सोडिक सॉइल ना, म्हणजे सोडिक सॉइल मुळे प्रॉब्लेम तयार झालेला आहे. ओके, आता सोडिक सॉइल कोणची आहे, सलाइन अल्कली सॉइल कोणची आहे, अल्कली सॉइल कोणची आहे, ऍसिडिक सॉइल कोणची आहे, तर सॅलिनिटी सॉइल कोणची आहे, आपण आता एक एक लेक्चर मध्ये एक एक टॉपिक कव्हर अप करणार. ओके, तुम्ही फक्त एवढं समजून घ्या 2/3 पोर्शन कोणाचा आहे, सोडिक सॉइलचा. ओके, मग सर हे सापडतं कुठं, ते सापडतं इंडो गँगॅटिक प्लेन मध्ये. इंडो गँगॅटिक प्लेन मध्ये. ओके, त्यानंतर डक्कन प्लॅट्यू रिजन मध्ये. ओके, डेक्कन प्लॅट्यू रिजन मध्ये. ओके, तर मग इथं हे सापडतं. मग यामध्ये अॅन्युअल रेनफॉल किती आहे, अॅन्युअल रेनफॉल इज सर 500 mm टू 800 mm. ओके, 500 mm टू 800 mm एवढा अॅन्युअल रेनफॉल आहे. मग याचा जो 1/3 पोर्शन आहे तो आला ना, मग 1/3 पोर्शन आहे तो सलाइन सॉइल आहे. ओके, सलाइन सॉइल किंवा अराइड सॉइल. ओके, अराइडन सॉइल. ओके, याला काय म्हणतात आपण, अराइडन सॉइल, सलाइन सॉइल किंवा अराइडन सॉइल. मग हा या रिजन मध्ये कुठं सापडते ही सलाइन सॉइल, एक तर कोस्टल रिजन मध्ये. ओके, तो कोस्टल रिजन मध्ये रेनफॉल जो तो मोर दॅन 500 mm. तसं सलाइन सॉइल किती mm मध्ये सापडती, लेस दॅन 500 mm रेनफॉल जिथं असतं तिथं. फक्त कोस्टल रिजन हे एक एक्सेप्शनल. ओके, तुम्हाला इथपर्यंत समजलं की 10 मिलियन हेक्टर मधून 2/3 पोर्शन सोडिक सॉइलचा आहे आणि 1/3 पोर्शन सलाइन सॉइलचा आहे. त्यात इंडो गँगॅटिक प्लेन मध्ये किंवा डेक्कन प्लेट्यू रिजन मध्ये सापडतं आणि याच्यात सलाइन सॉइलला कोस्टल रिजन मध्ये सापडते. ओके, आणि अराइड रिजन मध्ये. ओके, जिथं पाणी काय पडतं, कमी पडतं, लेस दॅन 500 mm. ओके, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही म्हणसान सर राज्य कोणकोणचे, तर राज्यामध्ये येतं तुम्हाला गुजरात, राजस्थान, हरियाणा, युपी, बिहार. ओके, गुजरात, राजस्थान, हरियाणा, युपी आणि बिहार हे जे 5 राज्य हे सोडिसिटी सॉइल साठी. ओके, कोणत्या सॉइल साठी, सोडिसिटी सॉइल साठी. आणि जो कोस्टल रिजन आहे, जो कोस्टल रिजन आहे तो कोणासाठी आहे, सलाइन सॉइल साठी. ओके, आता याच्यात एक लाईन दिलेली आहे की सलाइन सोडिक सॉइलला आपण काय म्हणतो, सोडिक सॉइल म्हणतो. ओके, नवीन क्लासिफिकेशन नुसार. हे तुम्हाला आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये खूप वेळा विचारलंय. तसं आपण इन डिटेल जेव्हा सॉल्ट बेसिसवर जे क्लासिफिकेशन होईल, सॉल्ट सॅच्युरेशन मुळे जे अल्कली सॉइल, सलाइन सॉइल, सलाइन सोडिक सॉइल, सोडिक सॉइल, यामध्ये आपण इन डिटेल बघणार आहोत. ओके, तर तुम्हाला हे डिस्ट्रीब्युशन पहिले प्रॉब्लेमॅटिक सॉइलचं एवढं समजलं. ओके, हे झालं सलाइन सॉइलचं. मग म्हणसान सर फक्त सलाइन सॉइलच प्रॉब्लेमॅटिक असते का, नाही, अल्कलाइन सॉइल पण प्रॉब्लेमॅटिक असते. मग अल्कलाइन सॉइलचं सांगा सर, तर 157 च्या जवळपास मिलियन हेक्टर एवढा आपला प्रॉब्लेमॅटिक
म्हणजे एवढा आपला कल्टिवेबल एरिया आहे, एवढ्या याच्यात काय करतो आपण कल्टिवेशन घेतो. ओके, मग तेवढ्या याच्यात कल्टिवेशन घेतो, त्यातली 49 मिलियन हेक्टर ही काय ऍसिड सॉइल, ऍसिड सॉइल. ओके, ऍसिडिटी सॉइल म्हणजे याच्यात काय येतं ऍसिडिटीचं प्रमाण काय जास्त आहे, म्हणजे पीएच काय कमी आहे. बरोबर आहे ना, पीएच कमी आहे. तर मग हिच्यातून आता ह्या 49 मधून जे 49 मधून 26 मिलियन हेक्टर जे 26 मिलियन हेक्टर याचा जो पीएच आहे तो लेस दॅन किती आहे, लेस दॅन 5.6, लेस दॅन 5.6. उरलेले जे 23 आहे, उरलेले 23 आहे, 23 मिलियन हेक्टर याचा पीएच 5.6 to 6.5 आहे. ओके, 6.5 आहे. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? तर मग हे काय झालं, हा ऍसिडिक एरिया झाला. ओके, मग कोणता एरिया झाला ऍसिडिक. तुम्हाला हा डाटा थोडाफार तर ध्यानात ठेवावा लागेल, पाठ करायला एवढा अवघड नाहीये, फक्त एवढं ध्यानात ठेवायचं की कल्टिवेबल एरिया किती आहे 157 मिलियन हेक्टर, त्यातला 49 अप्रॉक्स 50 काय ऍसिडिटी, त्यातला 26 मिलियन हेक्टर लेस दॅन 5.6 म्हणजे जास्त ऍसिड आहे. ओके, आणि 23 मिलियन हेक्टर मीडियमली, ओके मीडियम रेंज मध्ये पण ऍसिडिक आहे. ओके, इथपर्यंत समजलं. सलाईन सोडिकचं पण सांगितलं आणि ऍसिडिटीचं पण सांगितलं. आता येतं सर, मग आता हे झालं इंडिया लेवलवर, तुम्ही हे इंडिया लेवलवर सांगितलं. आता महाराष्ट्र लेवलवर तुम्ही सांगायला पाहिजे. बरोबर आहे ना, आपल्याला विषय कायचा करायचा, महाराष्ट्राचा करायचा. तर महाराष्ट्रामध्ये पहिली गोष्ट, महाराष्ट्रामध्ये 5 ऑर्डर सापडतात. सॉइलच्या किती ऑर्डर सापडतात? 5 ऑर्डर. आता तुम्ही बेसिक सॉइल ऑर्डर केलेलेच असाल. बरोबर आहे. जर कोणाला सॉइल ऑर्डर माहित नसेल, मेनली 12 सॉइल ऑर्डर असतात. ओके, 12 सॉइल ऑर्डर असतात. जर कोणाला हा डिटेल लेक्चर बघायचं असलं तर सॉइल ऑर्डर बाय नितीन सर जर टाकलं तर तुम्हाला ऑर्डर सॉइल ऑर्डर व्यवस्थितपणे तिथं मी इन डिटेल घेतलेले आहे, तुम्हाला समजून जातील. ओके, आता इथं फक्त मी नाव सांगतो. मग पहिली जी सॉइल ऑर्डर सगळ्यात जास्त सापडती ती सापडती एंटीसोल. एंटीसोल. मग सर एंटीसोल किती टक्के सापडती? 37%. ओके, त्यानंतर सर इनसेप्टिसोल. मग सर इनसेप्टिसोल किती टक्के सापडती? 26%. सॉरी 31%. सॉरी 31%. त्यानंतर व्हर्टिसोल. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर राहत असाल, मेनली जर विदर्भ रिजन मध्ये राहत असाल तर ब्लॅक कॉटन सॉइल तुम्ही ऐकलंच आहे. तर ब्लॅक कॉटन सॉइललाच व्हर्टिसोल सॉइल म्हणतात. ती 26% सापडते. ओके, महाराष्ट्रामध्ये हा डाटा सर्व महाराष्ट्रामधला आहे. ओके, नाही तर म्हणसान ऑल ओव्हर इंडियाचा आहे का नाही, फक्त महाराष्ट्रामधला. ओके, व्हर्टिसोल. त्यानंतर ऍफिसोल. ऍल्फिसोल. मग सर ऍल्फिसोल किती सापडते? 6%. त्यानंतर मोलिसोल. ओके, मोलिसोल लेस दॅन किती पर्सेंट सापडते? 1%. 1% पण कमी. मग तुम्हाला जर विचारलं की महाराष्ट्रामध्ये कोणकोणच्या सॉइल ऑर्डर सापडतात तर तुम्ही सांगू शकता इनसेप्टिसोल, इंटिसोल, व्हर्टिसोल, एफिसोल, मोलिसोल. आता जी व्हर्टिसोल आहे ही काय डॉमिनंट सॉइल आहे. ओके, डॉमिनंट सॉइल किंवा आपण याला ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो. ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो. ओके, ह्या ऑर्डर सापडतात कशात? महाराष्ट्रामध्ये. मग सर एवढं समजणं आम्हाला 5 ऑर्डर महाराष्ट्रामध्ये सापडतात. ओके, मग याच्यानंतर काय सर? आता याच्यानंतर 2 गोष्टी समजून घ्या. एक आपला महाराष्ट्र विदर्भ रिजन. ओके, विदर्भ रिजन कोणत्या भागात येतो सर? ईस्ट मध्ये. ओके, विदर्भ रिजन ईस्ट मध्ये येतो. आणि वेस्ट मध्ये काय काय येतं सर? वेस्ट मध्ये कोकण येतं, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ओके, सांगली, सातारा, हे म्हणजे हे जिल्हे येतात. ओके, मग पहिली गोष्ट ध्यानात ठेवायचं, इकडे रेनफॉल जास्त होतो का सर? रेनफॉल होत नाही. मग रेनफॉल नाही होत, इकडं विंड इरोजन. कोणचं? विंड इरोजन. इकडे रेनफॉल काय होतं? जास्त होतो. मग इकडे कोणचं सर? वॉटर इरोजन. वॉटर इरोजन. आता इरोजन तर तुम्हाला माहिती असेल, धूप होणे म्हणजे ते जे पार्टिकल आहे ते मूव्ह होतात, ट्रान्सफर फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. ओके, ते ट्रान्सफर होतात. मग विदर्भ रिजन म्हणजे हा मेनली कोणचा येतो? विदर्भ रिजन.
विदर्भ रिजन. ओके. आणि हा वेस्टर्न महाराष्ट्र. ओके. वेस्टर्न महाराष्ट्र. मग हिच्यात कोणचं होतं वॉटर इरोजन, हिच्यात कोणचं होतं विंड इरोजन. मग वॉटर इरोजन असं जास्त वॉटर आहे तर मग काय झालं सर, ऍसिडिटीचं प्रमाण जास्त आहे, ऍसिड सॉइलचं प्रमाण काय जास्त आहे. ओके. आणि इकडे एवढं ऍसिड सॉइलचं प्रमाण जास्त नाही. ओके. मग तुम्हाला जर विचारलं वेस्ट महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकण कोस्टल एरियाकडं किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग या एरियामध्ये जर अहमदनगर या एरियामध्ये जर पाहिलं तर काय कोणचं इरोजन होतं वॉटर इरोजन आणि सॉइल कशी सापडते ऍसिडिटी. ओके. आणि विदर्भ रिजन मध्ये कोणचं होतं विंड इरोजन. ओके. आणि सॉइल कोणची सापडती थोडी सलाईन सापडती. ओके. सलाईन सॉइल आपण पाहिलं तिथं रेनफॉल काय लागतं त्याला कमी लागतं. ओके. मग कोणकोणचे राज्य येतात पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी हे हिच्यात ते येतात. ओके. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम. महाराष्ट्रामध्ये या दोन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहे. इकडून इकडे गेलं पाण्याचं प्रमाण काय होतं वाढतं आणि इकडून इकडे गेलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. आता तुम्हाला मान्सून वगैरे हे तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला जर मेट्रोलॉजी झाला असेल तर, नसेल झालं तरी तुम्ही ते ऑनलाईन सर्च करून पाहू शकता किंवा मी एक मान्सूनवर पूर्ण व्हिडिओ टाकून देईन, त्यात तुम्हाला पूर्ण मान्सून क्लिअर होऊन जाईल. ओके. नैऋत्य मोसमी वारे कोणचे, ईशान्य मोसमी वारे कोणचे. ओके. हे साऊथ वेस्ट साऊथ ईस्ट असे का नाही. चला मग आता सर प्रॉब्लेमॅटिक सॉइलचं क्लासिफिकेशन सांगा. प्रॉब्लेमॅटिक सॉइलचं क्लासिफिकेशन पहिलं जे आपण पाहतो दोन विचार पडतो. ओके. पहिलं येतं फिजिकल कॅरेक्टर्स. ओके. फिजिकल कॅरेक्टर. आणि दुसरं येतं केमिकल कॅरेक्टर. मग केमिकल कॅरेक्टर मध्ये डबल क्लासिफिकेशन पडतं सॉल्ट अफेक्टेड. कोणचं सॉल्ट अफेक्टेड. त्यानंतर कॅल्केरियस सॉइल. फक्त एक क्लासिफिकेशन ध्यानात ठेवा कॅल्केरियस सॉइल. त्यानंतर सर ऍसिड सॉइल. त्यानंतर सर ऍसिड सल्फेट सॉइल. आता हे चार मेन पॉइंट झाले. ओके. हे काय झाले चार मेन झाले. कोणकोणचा ऍसिड सल्फेट सॉइल, कॅल्केरियस सॉइल, सॉल्ट अफेक्टेड. आता सॉल्ट अफेक्टेड मध्ये डबल 3 पडतात. ओके. डबल किती पडतात 3 पडतात, जे की मी तुम्हाला पहिले सांगितलं. ओके. कोणकोणचा सलाईन अल्कली सॉइल आणि त्याच्यानंतर अल्कली सॉइल. मग तुम्ही म्हणता सर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक कोणकोणचे असतात, तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये हायली इरोडेड स्लोपी लँड. ओके. त्यानंतर हायली इरोडेड स्लोपी लँड जे फिजिकल कॅरेक्टर तुम्हाला डोळ्याने दिसतील त्याच्या बेसिसवर पडतं. ओके. त्यानंतर हायली परमिएबल सॅच्युरेटेड सॉइल, क्ले सॅच्युरेटेड सॉइल, हायली परमिएबल सॅच्युरेटेड सॉइल याच्या बेसिसवर पडतं. ओके. पण तुम्हाला मेनली या सिलेबस मध्ये फिजिकल कॅरेक्टरची काहीच घेणं नाही. तुम्हाला आता पूर्ण सिलेबस कशा बेसिसवर आहे केमिकलच्या क्लासिफिकेशन. हे जे क्लासिफिकेशन तुमच्या ध्यानातच राहिलं पाहिजे. कोणचं ऍसिड सल्फेट, ऍसिड, कॅल्केरियस, सॉल्ट अफेक्टेड मध्ये 3 सलाईन अल्कली आणि अल्कली. आता आपण जे उद्याचं लेक्चर घेणार आहे हे महत्वाचं आहे. 2 गोष्टी, एक स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने पण महत्वाचं आहे आणि तुमच्या पेपरच्या हिशोबाने पण महत्वाचं आहे. 10 मार्कापर्यंत हे कॅरी करतं एवढं लेक्चर. आता एवढे जर टॉपिक कव्हर केले तर 20 मार्क्स तुमच्या पेपर मधून, म्हणजे 40 मार्काचा जर पेपर असेल तर 20 मार्क 50% याच्यावरूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके. मग केमिकलचं क्लासिफिकेशन मध्ये उद्या आपण सॉल्ट अफेक्टेड पाहणार आहोत, त्याची टाईप पण पाहणार आहोत. सलाईन अल्कली काय काय तुम्हाला मेन पॉईंट ध्यानात ठेवायचे स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने, पेपरच्या हिशोबाने ते पण तुम्हाला सांगणार आहोत. इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. धन्यवाद.